ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे जम्मू काश्मीरमधून। बातमी श्रीनगरमधून। श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्गमध्ये झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे। या आल्हाददायी वातावरणाचा पर्यटकांकडूनही आनंद घेतला जातोय। सध्या सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगरहून दिल्ली आणि इतर भागात जाणाऱ्या सर्व फ्लाइट्स रद्द झाल्यात। तसंच रेल्वे मार्ग देखील बंद झालेत। रस्त्यावरही बर्फ साचलेला अनेक ठिकाणी रस्ते बंद ठेवण्यात आलेत। तर झेलम नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर बर्फाची चादर पसरली आहे। काश्मीरमध्ये सध्या चिलाई कलान सुरू आहे। 40 दिवस हा कलान सुरू असतो। आता हा नेमका कलान म्हणजे काय याचा आढावा घेणारा अक्षय भाटकरचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। रात्रभर बर्फ पडलाय आणि या संपूर्ण पिरियडला, या संपूर्ण दिवसांना काश्मीरमध्ये चिलईकरान म्हणतात। चिलईकरान म्हणजे नेमकं काय, तर या चिलईकरांमध्ये वातावरण जे आहे, इथले जे तापमान आहे ते प्रचंड खाली उतरतं। म्हणजे पुढे 10 पर्यंत 15 पर्यंत इकडचं तापमान जातं आणि त्याच वातावरणात बर्फ देखील पडतो। मागे जर तुम्ही पाहिलं तर आता सध्या या श्रीनगरच्या या रस्त्यांवर बर्फ पडतोय आणि त्याच रस्त्यांवर सध्या बसून एका बाजूला चहाचा आस्वाद इथे घेतोय। तर म्हणजे नई चिलईकरान बद्दल आपण जाणूया। सर, चिलईकरान क्या होता है, इस बारे में थोड़ा बताओ। ये होता है ना, 40 दिन का कोर्स होता है। बिल्कुल कोल्ड ठंडा होता है, इसमें सर्दी होती है, ज्यादा माइनस में होता है, बर्फ पड़ता है इसमें यहाँ पे उतना एक्टिव नहीं होता है, मतलब हॉर्टिकल्चर एग्रीकल्चर कुछ नहीं। सब बंद। विंटर वैकेशन भी होता है। अच्छा, तर आपण बघितलं चहा पिता पिता आम्ही संवाद साधत होतो आणि त्याच्यामध्ये सांगतात यामध्ये विंटर वेकेशन सुरू आहे सध्या काश्मीरमध्ये। शाळा बंद आहेत, सगळं बंद आहे आणि ते चिलईकरान सुरू आहे आणि चिलईकरांच्या त्या 40 दिवसांमध्ये परत नवीन वर्ष देखील सुरू होतं। डिसेंबर संपतो, जानेवारी सुरू होतं, नवीन वर्ष सुरू होतं आणि त्यामध्ये पण या चिलईकरांमध्येच आम्ही देखील आलेलो आहोत। गरम गरम चहा, बाजूला पडत असलेला बर्फ आणि या सगळ्या काश्मीरच्या लोकांच्या या सगळ्या आपुलकीच्या वातावरणात इथे आम्ही सध्या काश्मीरची ही संपूर्ण वातावरण अनुभवतो। अक्षय भाटकर, एबीपी माझा।